आज आम्ही पोहोचलो सी लेवलच्या खाली, अशा ठिकाणी जिथे इतकी गरमी असते की त्याला म्हणतात डेथ व्हॅली, आणि चक्क पाहिला डान्सिंग गोरिला. आणि मग आम्ही पोहोचलो कसिनोमध्ये. पैसा ही पैसा होगा. खरंच पैसे जिंकून आलो की कसिनोनेच आमचं पाकिट हलकं केलं, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे स्वप्नाली आणि चला सुरू करूया साऊथ वेस्ट USA रोड ट्रिपचा डे 2. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे डे 2 ऑफ आवर ट्रिप आणि काल आम्ही लास वेगस मध्ये नाईट स्पेंड केली. तर आयडियली आम्ही 1 नाईटच प्लॅन केली होती, पण इकडची नाईट लाईफ इतकी हॅपनिंग आहे आणि आम्ही इतकी एन्जॉय केली की आम्ही विचार केला की अजून एक नाईट आपण इथे राहूया. आणि बिकॉज इकडे फक्त नाईट लाईफ असते सिटीमध्ये आणि दुपारी वगैरे असं काही करण्यासारखं नव्हतं, तर आम्ही प्लॅन केला की इथून 2 hours ड्राईव्हवर डेथ व्हॅली नॅशनल पार्क आहे, तर त्याला व्हिजिट करूया. या रोड ट्रिपचा एक्सपिरियन्स खूपच वेगळा होता. आपण नेहमी माउंटन्स म्हटलं की हिरवेगार डोंगर, स्नो कवर्ड माउंटन्स किंवा वॉटरफॉल्स अशीच कल्पना करतो, पण ह्या रोड ट्रिपमध्ये आम्हाला जाणवलं की निसर्ग किती वेगवेगळ्या रूपात सुंदर असू शकतो. डेथ व्हॅलीमध्ये आमचा पहिला स्टॉप होता झेब्रिस्की पॉइंट, आणि पहिल्याच नजरेत हे प्लेस एखाद्या दुसऱ्या प्लॅनेट सारखं वाटतं, जणू आपण अर्थवर नाही तर मार्सवर आलोय. इथले हे येलो आणि ब्राऊन रंगांचे माउंटन्स हे कुठल्याही आर्टिस्टने पेंट केलेले नाही. लाखो वर्षांपूर्वी इथे एक मोठं लेक होतं. त्या लेकमध्ये जमा झालेले सेडिमेंट्स, मिनरल्स आणि व्हॉल्कॅनिक ॲशमुळे आज आपल्याला हा असा युनिक लँडस्केप दिसतो. नेक्स्ट स्टॉपकडे जाताना रस्त्यात आम्हाला हे सुंदर रेडिश रॉक्स आणि सॉइल पाहायला मिळालं. या डेझर्ट लँडस्केपमध्ये असं वेगवेगळे रंग पाहून खरंच आश्चर्य वाटत होतं. आता आम्ही पोहोचलो डेथ व्हॅलीमधल्या एक खूपच युनिक ठिकाणी, डेव्हिल्स गोल्फ कोर्स. हजारो वर्षांपूर्वी इथे एक मोठी लेक होती. ही लेक सुकल्यानंतर त्यामध्ये जमा झालेले सॉल्ट्स आणि मिनरल्स मागे राहिले. वेळोवेळी झालेल्या इव्हॅपरेशनमुळे हे सॉल्ट डिपॉझिट्स वर येत गेले आणि आज आपल्याला हे असे शार्प जॅक्ट फॉर्मेशन्स दिसतात. ही जागा इतकी हार्श आहे की इथे फार कमी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टिकू शकतात. पण डेथ व्हॅलीमध्ये अजून एक अशी जागा बाकी होती जिथे आम्ही अर्थवरील सर्वात कमी उंचीच्या ठिकाणांपैकी एकावर जाणार होतो, बॅड वॉटर बेसिन. पण याचं नाव बॅड वॉटर का पडलं, यामागे एक छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 1849 मध्ये कॅलिफोर्निया गोल्ड रशच्या काळात काही पायनर्स या भागातून जात होते. त्यांच्याकडे एक म्यूल म्हणजेच खेचर होते, ज्याने इथल्या एका छोट्याशा वॉटरपूलमधलं पाणी प्यायलं. पण ते पाणी खूप सॉल्टी असल्यामुळे त्या म्यूलने ते पाणी पिण्यास नकार दिला. म्हणूनच या ठिकाणाचं नाव पडलं बॅड वॉटर. एक्सप्लोरर्स आणि सायंटिस्टने या एरियाचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की हे ठिकाण नॉर्थ अमेरिकामधलं सर्वात कमी उंचीचं पॉइंट आहे. आज इथे दिसणारे हे सॉल्ट फ्लॅट्स हजारो वर्षांच्या जिओलॉजिकल चेंजेस आणि इव्हॅपरेशनमुळे तयार झाले आहेत. लास वेगस म्हटलं की बहुतेक लोकांना स्ट्रिप आठवते, पण फ्रीमॉन्ट स्ट्रीट हीच ती जागा जिथून लास वेगसची खरी सुरुवात झाली. इथेच शहरातील सुरुवातीचे प्रसिद्ध कसिनोज उभे राहिले आणि वेगस हे जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. फ्रीमॉन्ट स्ट्रीटची सर्वात युनिक गोष्ट म्हणजे यांची LED सीलिंग. वरचे लाईट्स इतके मॅसिव्ह आहेत की असं वाटतं आपण एखाद्या फ्युचरिस्टिक लाईट टनलमधून वॉक करतोय. इथे चालताना खाली रस्ता कमी आणि वरची सीलिंग जास्त बघितली जाते, कारण दर काही सेकंदांनी लाईट्स नवीन पॅटर्न्समध्ये बदलतात आणि संपूर्ण स्ट्रीटचा वाईब बदलून टाकतात. ही स्ट्रीट म्हणजे एक ओपन एअर एंटरटेनमेंट शो. एका बाजूला लाईव्ह परफॉर्मन्स, दुसऱ्या बाजूला म्युझिक, तर इव्हन डान्सिंग गोरिला
आणि हजारो लोकांची गर्दी. इतकी व्हायब्रंट एनर्जी आहे की मला तर थोड्या वेळांसाठी वाटलं मी टाइम्स स्क्वेअर मध्येच आली. लास वेगस म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येतं? कसिनोज, मोठे बेट्स आणि एक रात्रीत श्रीमंत व्हायची स्वप्न. म्हणून आम्ही म्हटलं चला आत जाऊन बघूया तरी हा माहोल कसा असतो. आत गेलो आणि खरंच सगळीकडे लाईट्स, स्लॉट मशीन्स, कार्ड्स, चिप्स आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच एक्साइटमेंट, कदाचित पुढच्या खेळात जॅकपॉट लागेल. पण आम्ही फक्त ते सगळं शांतपणे पाहिलं. एकही गेम खेळला नाही, कारण आमच्यासाठी खरी थ्रिल जॅकपॉट जिंकण्यात नाही तर स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मेहनतीने घडवण्यात आहे. म्हणून त्या रात्री आम्ही कसिनोमधून पैसे जिंकून नाही पण एक छान अनुभव घेऊन बाहेर पडलो. कधी कधी खेळण्यापेक्षा फक्त ते जग जवळून पाहणं सुद्धा तितकंच खास असतं. आणि अशा सुंदर अनुभवांसोबत आमचा डे 2 संपला. पण ॲडव्हेंचर अजून बाकी आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत व्हॅली ऑफ फायर, जिथे रस्त्यावर आम्हाला बिघहॉर्न शीप भेटला. आणि त्यानंतर सुरू होणार आहे झायॉन नॅशनल पार्ककडे एक रोमांचक रोड ट्रिप. म्हणून पुढचा ब्लॉग नक्की बघा, कारण अजून खूप काही पाहायचं बाकी आहे. भेटूया लवकरच.